हाय, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. एकदम सकाळी सकाळीच आज पुन्हा चाललो आहे रोवणं बघायला आणि बघूया मिळतात काय. काही जागा माहीत आहेत, त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया. मित्रांनो, रोवणं ही रोज बघावं लागतं जाऊन त्या जागेवरती, कारण सांगू शकत नाही कधी येतील आणि आल्यानंतर एकच दिवस असतात, त्याच्यामुळे ते लगेच खराब होतात. नशीब लागतं खूप मोठं रोवणं मिळण्यासाठी. मी चाललो आहे, सगळ्या जागा आहेत ना त्या रोज बघायला लागतात तरच ते मिळतात. काही लोक असं म्हणतात, म्हणजे लोक असं म्हणतात की हा रोवणं खातो वगैरे किंवा याला मिळतात, पण खूप मेहनत लागते. रोज जावं लागतं, रोज बघावं लागतं, तेवढ्या अडचणीमध्ये चालत जावं लागतं, पावसातून काट्यातून सगळं काय असतं त्यासाठी. तर ती मिळवणं सोपं काम नाही आहे, हे मात्र नक्की आहे. ते तुम्ही जर जात असाल कधी रानामध्ये वगैरे रोवणं काढायला तर तुम्हाला माहीत असेल, खूप एकदम कष्टाचं काम असतं ते. परत काढणं पण ते खूप हे असतं, म्हणजे ते व्यवस्थित काढणं वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. काढलं असेल तर, नाही माहिती असेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कसं काढतो. भेटलीत तर जाऊया. आणि एक घरापासून आता अर्ध्या तासाच्या अंतरावरती आलो आहे रानामध्ये. आता बघूया कसं काय काय मिळतात काय वगैरे. मिळालं तर दाखवतो तुम्हाला. चला जाऊया आणि पाहूया मिळतात का. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे रोवणं काढायला. रोवणं भरपूर आहेत, काढूया, तुम्हाला दाखवतो मी. चला मंडळी, रोवणं भरपूर आहेत पण ती अजून छोटी आहेत, उघडलेली नाही आहेत, कळ्या आहेत. उद्या एकदम मस्त उघडतील त्या, इतक्या आहेत आणि सगळ्या गवतामध्ये आहेत. गवत म्हणजे पातेर आहे जो, त्या पातेऱ्यामध्ये आहेत, पानांमध्ये कुजलेली पानं. आणि जी रोवणं आहे ती अशाच ठिकाणी येतात ज्या ठिकाणी कुचकट असते, म्हणजे वाळवीचं खाद्य आहे त्याची बिया म्हणजे, आणि ती बोंबाडामध्ये येते. म्हणजे वाळवीचं जे वारूळ आहे त्या वारुळामध्ये त्याचे ते बिया एकत्र केलेले असतात, त्या तिथून ते त्यामुळे ते तिथून रुजतात बोंबाड्यामध्ये. किंवा ज्या ठिकाणी वाळवीचं घर असेल खाली जमिनीत त्या ठिकाणी ते रुजतात. बघा तुम्हाला ते बघायला मिळतील. खूप आहेत, भरपूर ठिकाणी आलेत, पण ज्या आहेत त्या म्हणजे एक 1-2 इंचच फक्त वरती आलेत. ही जी रोवण आहे ही छोटीवाली आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रकार असतात, आणखीन पण खूप मोठे मोठे पण असतात रोवणं. ही आहे ती छोटीवाली आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वाढली तर 3 इंचापर्यंतच वाढतात, जास्तीत जास्त नाही तर ते 2 ते 2.5 इंचापर्यंतच ते जमिनीच्या वरती येतात. आणि ती उद्या नक्की मोठी होतील. पण मी आता खूप लांब आलो रानामध्ये, त्याच्यामुळे परत मी उद्या इतक्या लांब चालत येणं, पाऊस असेल नसेल, तर त्यासाठी मी आजच ती घेऊन जातो आहे. तुम्हाला इथे बघायला भेटतात. गांडूळ पण आहेत त्या गवतामध्ये, पातेऱ्यामध्ये कुजलेल्या. आणि ते त्यांचं घर आहे, ते तिथे असणारच नक्कीच. तुम्हाला दाखवतो मी सगळीकडचा पातेरा वगैरे आहे जो, तो साईडला करून दाखवतो. त्याच्या खाली किती आहे ते बघा, सगळीकडे आहेत ना. असं म्हणजे पातेऱ्यामध्येच आहेत त्या कळ्या ज्या आल्या आहेत त्या. म्हणजे ते उद्या जर आल्या असत्या तर पातेऱ्यातून वरती आल्या असत्या टोक काढून, आणि मग त्या उघडल्या असत्या. तर हे बघा इकडे ज्या आहेत त्या सगळ्या अगदी कळ्या आहेत एकूण एक. पण याची पण भाजी आहे ना ती खूप टेस्टी लागते मित्रांनो. कळ्यांची, उघडलेल्यापेक्षा कळ्यांचीच खूप चांगली लागते. तर मी कळ्या काढणार आहे, कारण का मला इतक्या लांब परत यायचं नाही आहे चालत. कंटाळा आला आहे, म्हणजे कंटाळा येईल उद्या परत चालायला. आणि काय माहीत कोण उद्या जर आलंच आणि घेऊन गेलं तर. चला तर मग काढायला सुरुवात करूया आता. मंडळी, आपण जेव्हा रोवणं काढतो तेव्हा ते ॲक्च्युली खोदायचं नसतं, कारण त्यांचं घर असतं वाळवीचं खाली, त्यामुळे कधीच खोदायचं नाही. जेवढं ओढून काढता येतील तेवढं काढायचं. पण मी आहे ना थोडं थोडं उकरतो साईडून, कारण त्याच्या कळ्या आहेत ना त्या खूपच जमिनीच्या आहेत, तर उकरतो. पण मी वाळवीचं जे घर आहे तिथपर्यंत खाली उकरत नाही आहे. आणि जेवढं उकरतो साईडून तेवढी परत ती माती आहे ती परत लावून ठेवतो तिथे. ॲक्च्युली ते उकरायचं नसतं कधी, त्यांचं घर असतं वाळवीचं खाली, तर ते मग त्यांना त्रास होईल की घर तुटलं वगैरे तर ॲक्च्युली घर खूप लांब असतं खाली, त्यामुळे त्यांना तसा त्रास होत नाही. पण आपण उकरायचंच नाही, नाही उकरूनच न उकरताच ते काढायचं असतं. आणि त्याचप्रमाणे मी काढतो आहे बघा. जाऊ दे, थोडंसं उकरलं आहे आणि न उकरता जास्त असं मी वरच्यावरती आहे स्क्रूड्रायव्हर आहे, म्हणून मी खोदायला फक्त स्क्रूड्रायव्हर आणलं आहे. जरा जरा वरतून माती उकरायची आणि मग काढायची, जास्त खाली स्क्रूड्रायव्हर घालायचं नाही, जेणेकरून त्यांना वाळवीला त्रास होईल आणि त्यांचं घर तुटेल. म्हणून मी वरतूनच काढतो आहे. आणि तुम्ही पण कधी काढलात तर फक्त वरतूनच काढा.
मंडळी आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ही जी रोवणं रुजली एकदा की त्यांना त्या वाळवीला त्यांचा काहीच फायदा नसतो. कारण ते जे बी असतं ते लोक ते खात असतात आणि हे उगवल्यानंतर त्यांना त्याचा काहीच फायदा नाही. फायनली मित्रांनो रोवणं एक घमेलभर मिळाली, म्हणजे पूर्ण घमेल नाही पण मिळाली. मी आणलेत घरी आणि धुतो आहे. पहिली खूप माती आहे त्याला, पाऊस खूप असल्यामुळे माती भरपूर आहे. तर ती पहिली चांगली धुवून घेतो 2 टबमध्ये. एका टबमध्ये धुवून काढली आहे पहिली माती, अजून ती खूप वेळा धुवा लागतील. मित्रांनो एवढी आपल्याला रोवणं मिळाली बघा. स्वच्छ धुवायचे आणि धुवून जरा तुम्हाला दाखवतो. खूप वेळा धुतल्यानंतर ती डायरेक्ट ताटामध्ये आलेत. ते कळायचे आहेत तुम्हाला बघायला भेटतील. आणि जे काय ते सगळे अख्खेच आहेत. कापायला घेतल्या जातात त्या साफ वगैरे करून. आता कापणार आणि आता त्याची भाजी करणार. हे बघा इथे कापतायत. कापून झाली त्या तुम्हाला दाखवतो मी. सगळ्या जेवढ्या आहेत ना कळ्या मित्रांनो, सगळ्या अख्ख्या काढल्या होत्या एकूण एक. खूप छान आहे बघा, लांबच्या लांब. त्याचं जे खालची साईड असते ना, म्हणजे मुळं त्याची, ती पण तुम्हाला मी दाखवतो कशी असतात. हे बघा या ठिकाणी त्याची मुळं आहेत आणि हे अख्खे आलेले आहेत, तुटून आली नाही. तेव्हा असं असतं खालती या मुळांच्या इथे आणि इथून ते उगवलेले असतात. मी रानात जाऊन रोवणं आणली. त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.